गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात जनहित याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. 2012 पासून पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. शहरातील 100% मलजल एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्याचे निर्देश यापूर्वीच न्यायालयाने दिले होते. मार्च 2015 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर 2018च्या अंतिम आदेशातही न्यायालयाने या निर्देशांचा पुनरुच्चार केला. मात्र अनेक वर्ष उलटूनही गोदावरी नदीतील प्रदूषण थांबलेले नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केला. यावर उच्च न्यायालयाने नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलंय. आता प्रदूषण होते आहे की नाही तेवढंच सांगा, अशा शब्दात न्यायालयानं प्रशासनाला जाब विचारलाय. दरम्यान नदीपात्रातील विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन त्याची अधिकृत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर पुढील सुनावणीत महापालिकेवर अवमानाची कारवाई करायची की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या लढ्याला आता मोठी गती मिळण्याची चिन्ह आहेत.